सो वेल हॅलो नमस्ते नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व. तर आजचा विषय असा आहे, आज पण संडे आहे म्हटल्यानंतर कुठेतरी जाणं मस्ट आहे. तर आम्ही आज चाललो आहे, कुठे चाललो आहे? वाघोळी. तर माझ्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला दाखवतोच. आजचा विषय थोडा असा आहे की हा व्लॉग तुम्ही दिनचर्या व्लॉग काइंड ऑफ घेऊ शकता. आज काय होईल काय नाही माहिती नाही, काय होईल ते दाखवतोच पुढे. तोपर्यंत तुम्हाला इंट्रोड्यूस करून तो कोण कोण आज आहे आपल्यासोबत. भाई दीप भाई, रोहित भाई, नेहा, जिज्ञासा और 100 रुपया उर्फ गोप द बॉय और ये ट्रैफिक. फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलो, जे की हे मठ आहे स्वामी समर्थांचं. तर तेच इकडे चाललेत एक एक करून पुढे. बघूया आपण खतरनाक लागते बाई, युगातून फिरू नका. आणि आम्हाला असं वाटतं बाई युगात आलो. ठीक आहे, चालतं पुढे. संडेला फिरणं महत्त्वाचं आहे. गार्डन एक नंबर आहे. फुल बैलगाडी वगैरे ठेवले, फोटोशूटसाठी चांगलं आहे. माहिती वाचून घ्या काय काय आहे. व्हिडिओमध्ये पॉज करून वाचून घ्या. स्वयंभू मूर्ती आहे. आपल्याला पण बटन भेटला पाहिजे, त्यासाठी फटाफट सबस्क्राईब करून घ्या. तर मंडळी, गणपती मंदिरामध्ये आता दर्शन घेतलं. मठामध्ये जाऊया. हे ऑलरेडी गेले, मी थांबलो होतो. मला जरा दर्शन चालू होतं. आता मठामध्ये जाऊया, बघूया काय. तर आता मठामध्ये दर्शन वगैरे घेऊन झालं आहे. त्या गार्डनमध्ये जरा फोटोशूट वगैरे हे नाही करणार, कंटाळा आला आहे. पण ह्या लोकांचं सीन असं आहे की करूया आपण काहीतरी, थोडंसं आलो तर फोटो वगैरे काढूया. पण मठ एक नंबर आहे, गणपती पण खूप छान आहे. लोक बोलतात हा स्वयंभू आहे, इच्छापूर्ती आहे. तर मी सांगतो तुम्ही नक्की एकदा विजिट करा. तर मंडळी, आता दर्शन वगैरे झालं आहे. आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट डेस्टिनेशन. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. त्यांना गेला कुठे? भुईगाव बीच ना, पुढे भुईगाव बीच भेटू पुढे. तर मंडळी, आता आम्ही येऊन पोहोचलो. ॲक्च्युली आधीच येऊन पोहोचलो भुईगाव बीचला. जरा फोटोशूट वगैरे चालू आहे. तर भरती आलं त्याच्यामुळे आम्ही काय बीचवर गेलो नाही. काय बरोबर आहे ना, बीचवर कधी जाणार आपण? आत्ताच आता भरती आले ना पण मित्रा. भरती काय जाणार पाण्यामध्ये.
म्हणा ठीक आहे म्हणा, काय विषय नाही, तर जाऊ बीचवर. इसको क्या बोलते हैं? शिंपल्या शेन. शेल्स, सी शेल्स. तर मंडळी आता फोटोशूट वगैरे करून झालं, आता बघूया कुठे जाऊया. आय थिंक मला वाटतं कुठेतरी खायला जाऊ. आय गेस विरारचा फेमस शेतकरी धाबा एक आहे, तिकडे जायचा प्लॅन आहे. आता बघूया काय होतं. आणि जर हा ब्लॉग इथेच एंड झाला तर समजून जा फोनची चार्जिंग संपले, कारण की दिवसभरापासून फोटो व्हिडिओ कंटिन्यू चालू आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. मला माहिती नाही हा ब्लॉग एवढा मोठा झाला आहे काय झाला आहे, पण जसा पण झाला आहे ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. आणि भेटू पुढे लवकरच असं एका नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए ओनली मच्छी आहे.